चालू होणार आहे तर 1970चं दशक। ये पुलिस स्टेशन में तुम्हारे बाप का घर, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है। ये हाथ मुझे दे दे ठाकुर। जब दूर किसी गांव में बच्चा रोता है तो माँ कहती है बेटे सो जा, नहीं तो गब्बर आ जाएगा। 1970चं दशक हे या डायलॉगचं, अँग्री यंग मॅन अमिताभचं शोलेमधील डायलॉग तर अजूनही रसिकांच्या मनात कायम रेंगाळत आहे। असाच एक सुपरस्टार होऊन गेला राजेश खन्ना। पुष्पा, I hate tears, पुष्पा। बाबू गोसाई। अनेक सुपरस्टार झाले पण राजेश खन्ना हा सुपरस्टारच होता। सलग 15 हिट सिनेमे देणारा नंबर 1 चा सुपरस्टार राजेश खन्ना। याचीही अनेक गाणी चित्रपट खूप गाजले। याच दशकात आलेला पाकीजा हा मीना कुमारीच्या अभिनयाने आणि अदाकारीने खूप गाजला। यातील एक से एक मुजरे इथं सिनेरसिकांसाठी पर्वणीच ठरली। रेखाचा सलामे इश्क, मुकंदर का सिकंदर या चित्रपटातील मुजरा असाच गाजला। चला तर पाहूया 1970च्या दशकातील काही लाजवाब गाणी। थांबा थांबा थांबा, रसिकांना वाटतंय अजून थोडे डायलॉग म्हणता येतील का? अहो, कोणी आहे का तयार? कुठले डायलॉग आठवतोय का? कुठले डायलॉग आठवतात अमिताभचा तुम्हाला? डायलॉग आठवा आठवा, प्रयत्न करा। कहीं के पान बनारस वाला। ओहो, कई के पान बनारस वाला, अजून खुल जाए बंद अकल का ताला। काय मंडळी पुढे? आठवतंय? काही नाही दिसत नाही तर आम्हाला अंधारामुळे पण आहे बहुतेक ना, लोकांचं अमिताभ लक्ष तिकडे आहे आमच्यावर। तयार दिसतात कुठेतरी। मेरे पास त्या तिकडे एक अमिताभ तयार झाला, या लवकर। तो सनी पाजी आहे। चला तर मंडळी पाहूया 1970च्या दशकातील काही अविस्मरणीय गाणी।
अरे ऐसा झटका लगे जिया पे पुनर्जन्म हो जाए ओ खाई के पान बनारस वाला खाई के पान बनारस वाला विजय बंद सकल का ताला खाई के पान बनारस वाला विजय बंद सकल का ताला फिर तो ऐसा कर कमाल सीधी कर दे सबकी चाल ओ छोरा गंगा किनारे वाला बनारस वाला खुल जाए बंद सकल का ताला अरे राम दुहाई ऐसे चक्कर में पड़ गया हाय 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 कहाँ जान फसाई मैं तो सूली पे चढ़ गया हाय हाय कैसा सीधा साधा मैं कैसा भोला भाला हाँ अरे कैसा सीधा